MH11 खटाव टाइम भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश। खटाव तालुक्यातील वडूज येथील असंघटित कामगार नोंदणीच्या ऑफिसमध्ये असंघटित कामगारांच्या नोंदणीसाठी डायरेक्ट ऑफिसमध्ये टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे व बोगस पद्धतीने कामगार नोंदणीसाठी 500 रुपये प्रति व्यक्तीप्रमाणे घेतले जाण्याचे बोलले जात आहे। सदर यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये अशा प्रकारचे नोंदणी ऑफिस उघडून यामागे प्रशासनाला काय दाखवायचं आहे, याच्यामध्ये प्रशासकीय यंत्रणा कुठपर्यंत कारवाई करता आहेत ही पाहण्याची गोष्ट आहे। तसेच गेल्या काही दिवसापूर्वी कोरेगावमध्ये भांडी किट वाटपासाठी सर्वसामान्य जनतेकडून मोठ्या प्रमाणात पैसे वसूल करून त्यांना किट वाटप करण्यात येत होते। याच्यामध्ये प्रशासकीय अधिकारी यांचा कितपत प्रमाणात हात आहे व याच्यामध्ये असणारे लागीबांधे याचीही चौकशी व चौकशीमध्ये निष्पन्न झालेल्या गुन्हेगारावर कायदेशीर कारवाई करण्यात आली का नाही हेही सुद्धा अजून कुठे समोर दिसून आलेले नाही। तरी कामगार आयुक्त यांनी सदर गोष्टीचे गांभीर्य घेऊन यावर कारवाई करतील का नाही अशी सर्वसामान्य जनतेतून चर्चा होताना दिसत आहे। तसेच कामगार नोंदणी ही नोंदणी नसून यामध्ये टोटल बोगसगिरी पद्धतीने कामगारांच्या नोंदण्या ओढल्या जात आहेत। त्यामध्ये इंजिनियरांचे शिक्के स्वतः मारले जाऊन त्यांना कामगार म्हणून कार्ड दिले जात असल्याची परिस्थिती दिसून येत आहे व प्रशासकीय अधिकारी स्वतः पाहणीसाठी जात नसल्याचे यातून निष्पन्न होत आहे व तो कामगार आहे का नाही याची पाहणीसुद्धा केली जात नाही। यामुळे या प्रशासकीय यंत्रणेवर कामगार आयुक्त व इतर अधिकारी यांनी गांभीर्य लक्षात घेतले नाही तर यावर त्यावर असणाऱ्या प्रशासकीय यंत्रणांनी कामगार कलेक्टर व यांनी त्याची योग्य ती शहानिशा करून सर्वसामान्य असंघटित कामगारांना न्याय कसा मिळेल या दृष्टीने पावले उचलणे गरजेचे आहे। ज्ञानेश्वर मित्र आहे माझा ज्ञानेश्वर, तो आता निवडणुकीला बरोबर करतो सरपंच तुमचा पहिला वैभव ज्ञानेश्वर कशी काय वैभव आवळे मी आवळे महाराष्ट्र भाव आहे तो वैभव आहे का नाही त्याला विचार महाराष्ट्र भाव आहे आम्ही हे आयटक युनियन आहे का नाही आयटक युनियन हां हां त्याचं खटाव तालुक्याचा अध्यक्ष आर्टक लिव्हिंग का आयटक युनियन आयटक अलग बात है का